नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या सचिस इन्फो यूट्यूब चॅनलवर. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा हस्बंड नाही आहे, त्यांच्यासाठी एक नवीन जी-आर सरकारने लॉन्च केला. बघा 18 नोव्हेंबरचा हा जी-आर आहे. बघा जी-आरचं टायटल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदत वाढ देण्याबाबत. बघा मागच 2-3 दिवसापूर्वी जो आपण व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी के-वाय-सीची मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत सरकारने वाढवलेली आहे. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे हस्बंड किंवा वडील नाही आहे, यांच्यासाठी काही नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहे. त्या तरतुदी ज्या जी-आरमध्ये सांगण्यात आलेल्या आहे. बघूया तरतुदीनुसार काय म्हटलंय. वडील हयात नाहीत किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करायचे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती, वडील, अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करायचे आहे. हस्बंडचा मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र, तुमचा जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र आणि न्यायालयाद्वारे जर काही झालं असेल, माननीय न्यायालयाने आदेश दिलेला असेल, तर त्या संबंधीचे डॉक्युमेंट तुमच्या सत्यप्रत. बघा जी सत्यप्रत आहे म्हणजे तुम्हाला तिची झेरॉक्स काढायची आणि त्याच्यावर साईन करायची, सत्यप्रत करायचे आणि संबंधित तुमची जी अंगणवाडी सेविका असेल यांच्याकडे तुम्हाला हे 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करायचे, अशी ही तरतूद नवीन करण्यात आली आहे. बघा पहिले हे ऑनलाईन होतं, परंतु ज्या महिलांचे वडील हस्बंड नाही किंवा ज्यांचा तलाक झालेला आहे, ज्यांनी फारकत घेतलेले अशांचे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे. बघा पुढे काय म्हटलंय. बघा पहिले अंगणवाडी, त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी, त्यानंतर महिला व बालविकास अधिकारी आणि त्यांच्यानंतर जे आयुक्त आहे महिला व बालविकास यांच्या मार्फत शासनाकडे ही आता जाणार आहे आणि त्यांनी अप्रूव्हल केल्यानंतरच ज्या लाडकी बहिणी ज्यांना हस्बंड वडील नाही आहेत यांची के-वाय-सी कंप्लीट होणार आहे आणि यांना या के-वाय-सीतून तुर्तास सूट देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांनी फक्त स्वतःची के-वाय-सी करायची आहे आणि वडील किंवा हस्बंडची के-वाय-सी करायची त्यांना गरज राहणार नाही. यासाठी त्यांना त्यांच्या नजीकच्या अंगणवाडी सेवेकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. अशी महत्त्वाची नवीन तरतूद या जी-आरमध्ये सरकारने दिलेले आहे. त्याच्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत ज्या महिलांचे हस्बंड किंवा वडील नाही आहेत त्यांनी त्या रिलेटेड डॉक्युमेंट आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेवेकडे जमा करायचे आहेत आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिस इन्फो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि या योजनेविषयी तुमच्या मनात काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये आम्हाला विचारू. सर्व कमेंट्सचं उत्तर नक्की दिले जाईल. धन्यवाद.